गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यांना घरी जायचं आहे. दिवसाच्या सुरुवातचा पहिला टॉकही मीच घेतला होता, शेवटही मीच करतो आहे. फार कमी वेळा असं होतं. हाऊ टू रिकवर हॉस्पिटल बिल. सगळे आपण करतो, सगळं काम करतो फक्त पोटासाठी, म्हणजेच पैसे कमवण्यासाठी, आणि तेच जर मिळणार नसेल तर शेवटी काय उपयोग आहे एवढं सगळं करून, राईट? नाउ व्हॉट आर द रिझन्स व्हाय पेशंट्स मे रिफ्यूज टू पे देअर बिल्स? फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स लाईक लॅक ऑफ इन्शुरन्स कव्हरेज. पेशंटकडे इन्शुरन्स नाही आहे, हाय डिडक्टिबल कोपेज आहेत, त्याच्यामुळं फायनान्शियल हार्डशिप आहेत त्यांच्याकडे, त्याच्यामुळं होऊ शकतं. मी एकदम फास्ट घेतो आहे. डिससॅटिस्फॅक्शन विथ द केअर. समटाईम्स द पेशंट इज नॉट सॅटिस्फाईड विथ द केअर दॅट डॉक्टर प्रोव्हाइडेड. दे थिंक दॅट द क्वालिटी ऑफ केअर वॉज व्हेरी पुअर. देन अनमेट एक्सपेक्टेशन्स. लोकांना वाटतं हेअर ट्रान्सप्लांट केल्यावर मला एकदम पहिल्यासारखे केस येतील, पण 50% उडून जातात. ते म्हणतात काही उपयोग नाही, मी पैसे भरणार नाही. लॅक ऑफ कम्युनिकेशन. आपण प्रॉपर कम्युनिकेशन करत नाही पेशंट बरोबर, आणि त्याच्यामुळं लोकांना वाटतं ह्याला काही पैसे द्यायची गरज नाही. रिझन्स व्हाय पेशंट्स. दुसरी स्लाइड. बिलिंग अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यूज. बिलिंग एरर्स. पेशंट मे डिस्प्यूट बिल्स ड्यू टू एरर्स सच ॲज इनकरेक्ट चार्जेस ऑर डुप्लिकेट बिलिंग. काहीतरी वेगळे चार्जेस लावलेले असतात. लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी. रँडमली बिल दिलं जातं 15 लाख, बस एवढं भरून टाका. MMC सुद्धा म्हणते की ॲटमाइज्ड बिल देणं गरजेचं आहे. आपण एखाद्या स्वीट होममध्ये जातो, सांगतो पाव किलो फरसाण, 1 किलो पेढा, 3 किलो जिलेबी, आणि सगळं मिळून झाल्यावर तो म्हणतो 720 रुपये द्या. आपल्याला डाऊट येतो की हे 720 कसे झाले, पण त्याने जर सांगितलं 100 रुपये किलो जिलेबी होती, हे होतं, हे असं करून तुमचं टोटल 720 झालं, आपण आनंदानं पे करतो आणि आनंदात घरी जातो. सेम थिंग आयटमाइज्ड बिल द्या, हे फार महत्त्वाचं आहे. कॉम्प्लेक्सिटी ऑफ द बिलिंग. कधी कधी फार कॉम्प्लिकेटेड शब्द वापरले जातात. IV आपल्याला लावता येत नाही, आणि मग आपण काय करतो, सेंट्रल व्हेन टाकतो. पेशंटला माहीत नसतं काय आहे ते. IV नॉर्मल इंट्राकॅथ लावत असताना मे बी 20 रुपये, 40 रुपये, 400 रुपये त्याचे लावत असतील, पण इंट्राकॅथला काही ठिकाणी 4000 रुपये बिल लावलं गेलेलं आहे. पेशंटला वाटतं आमचं काय देणं घेणं आहे, त्याला सलाईन लावायची तुमची जबाबदारी आहे. तुम्ही दुसरा कन्सल्टंट बोलवला आणि तुम्ही जर हे करत असाल तर त्याच्यासाठी आम्ही काय एक्स्ट्रा बिल करावं. तर अशा काही कॉम्प्लेक्सिटीज आहेत त्या टाळल्या गेल्या पाहिजेत. नाउ सम पर्सनल अँड सायकोलॉजिकल फॅक्टर्स. डिनायल ॲव्हिडन्स. काही लोकांना सवयच असते, नाही काय डॉक्टरला बिल द्यायची गरज नाही, असा आमचा स्वभावच आहे, आम्ही देतच नाही कधी. लॅक ऑफ हेल्थ लिटरसी. स्किनवाल्यांकडे आमच्याकडे फार होतं की लोकांना वाटतं काय नुसतं बोललं तर डॉक्टर, काही तपासलं नाही, हात पण नाही लावला तर बिल कशाचं. आम्ही फक्त एवढंच विचारायला आलो की हा पांढरा डाग आहे, हे कोड नाही ना, बस झालं, दॅट्स ऑल, आम्हाला एवढंच पाहिजे, बाकी काही नाही पाहिजे. तर बिल कशाचं. दॅट इज लॅक ऑफ हेल्थ लिटरसी. कल्चरल ऑर सोशोनॉमिक फॅक्टर्स. Patients from diverse cultural and socioeconomic backgrounds may have different attitudes towards the healthcare and payment responsibilities. Or some other factors like insurance disputes. Patient may dispute bills due to insurance coverage issues or disputes with their insurance providers. Insurance वाला म्हणतो हे तुमचं कव्हर होत नाही. मेडिकल बिलिंग फ्रॉड. गव्हर्नमेंट असिस्टन्स प्रोग्राम्स. लोकांना वाटतं हे माझी ट्रीटमेंट आहे, एखाद्या महात्मा फुले वगैरे योजनेत कव्हर होईल, पण नंतर त्यांना कळतं हे त्याच्यात कव्हर होत नाही, मग आता आमच्याकडे पैसेच नाहीत भरायला, मग काय करणार. सो हे आपण कशासाठी डिस्कस केलं. अंडरस्टँडिंग दीज कॉजेस कॅन हेल्प हेल्थकेअर प्रोव्हायडर्स अँड मेडिकल बिलर्स ॲड्रेस पेशंट कन्सर्न अँड डेव्हलप इफेक्टिव्ह स्ट्रॅटर्जीज फॉर रिझॉल्विंग बिलिंग डिस्प्यूट्स अँड इम्प्रूव्हिंग पेशंट सॅटिस्फॅक्शन. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअरमधला हा भाग आहे. एक महत्त्वाचा क्वेश्चन घेऊया. कॅन डॉक्टर रिटेन पेशंट ऑर हिज बॉडी डेड बॉडी फॉर बिल. द आन्सर इज नो. वेगवेगळे लिगल फ्रेमवर्क आहे, मी ते आता डिस्कस करणार नाही. परमानंद कटारा आणि अशोक कुमार केस आहे, केस लॉज आहे, त्याच्यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे. डॉक्टर्स अँड हॉस्पिटल्स कॅन नॉट रिटेन अ डेड बॉडी अंटिल रिलेटिव्स पे बिल. दिस प्रॅक्टिस इज इलिगल, अनइथिकल अँड गोज अगेन्स्ट द प्रिन्सिपल्स ऑफ डिग्निटी अँड रिस्पेक्ट फॉर द डिसीज. हॉस्पिटल शुड इन्स्टेड फोकस ऑन प्रोव्हाइडिंग कंपॅशनेट केअर अँड सपोर्ट टू द ग्रिव्हिंग फॅमिलीज. बघा म्हणजे काय सांगितलं ह्याच्यात. वर्ड्स ऑफ विस्डम. सगळ्यात महत्त्वाची ही स्लाईड आहे. आपल्याला इंटरेस्ट ह्या टॉकमध्ये असेल की काय आम्ही केस करू शकतो, कोणते लॉज अप्लाय आहेत, कशी त्याची जिरवायची. काही जिरवता येत नाही आपल्याला, शेवटी कळेल तुम्हाला. हे स्लाईड त्याच्यामुळं फार महत्त्वाचे आहे. जेवढं आपल्या हातात आहे तेवढं करा. नंबर 1. डिस्प्ले OPD IPD प्रोसिजर चार्जेस ऑफ मेडिकल सर्व्हिसेस अवेलेबल ऑर प्रोव्हाइडेड ॲट द एस्टॅब्लिशमेंट. क्लिअर आहे. नवीन ह्या गाईडलाईन्स प्रमाणे पण आपल्याला डिस्प्ले करायला सांगितलेलं आहे. पेशंट्स बिलॉंगिंग टू मेडिकल स्कीम्स आर इन्फॉर्म्ड इन ॲडव्हान्स. हे तुमच्याकडनं झालं ठीक, नाही जर झालं तर तुम्हाला स्वतःला हे पैसे भरावे लागतील, अगोदर आयडिया द्या. फॉर कॅश ऑर सेल्फ पेईंग पेशंट्स टेकिंग लिटल ॲडव्हान्स मनी ऑर डिपॉझिट. डिपॉझिट शब्द लक्षात घ्या, आपण फार इझिली विचारतो. डिपॉझिट म्हणजे वापस करायचं असतं, बरोबर, आणि ॲडव्हान्स मनी हा त्याच्यासाठी करेक्ट शब्द आहे. ऑर टेकिंग रेग्युलर ॲडव्हान्स बिल्स टू लेसन द बर्डन ॲट द एंड. समजा त्याचं 5 लाख रुपये बिल होणार आहे, सुरुवातीला ॲडव्हान्स मनी म्हणून 1 लाख 2 लाख घ्या, आणि नंतर टप्प्याटप्प्यात 10,000 20,000 जसं जमतं आहे तसं तसं घेत राहा. लास्टला पेशंट ॲब्स्कॉन्ड होऊ शकतो. ही मे मिसबिहेव ऑर डॉमिनेटिंग पेशंट्स असतात काही. सुरुवातीला आल्याबरोबर त्यांना इमर्जन्सी असते आणि म्हणतात काही करा डॉक्टर साहेब, काय लागायचं लागू द्या, 1 एकर विकतो पण आमची म्हातारी नीट झाली पाहिजे. आणि नंतर जसंही ती आजी नीट होते त्यानंतर त्यांना आठवत नाही, करत सर्व वैद्य मरो. तर हे
अशा कॉम्प्लिकेशन्सला टाळण्यासाठी जेवढं अगोदर होतं आहे तेवढं घेऊन ठेवा, ही सगळ्यात बेस्ट पॉलिसी आहे. In surgical cases, cost of complications if occurs, then investigations extra, then visiting doctors fees or some if further procedure is required. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पण आपल्याला बिल लागू शकतं, त्याची पूर्वकल्पना पेशंटला द्या. पॉलिटिकल इन्फ्लुएन्स टू रिड्यूस द बिल, हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे की एखाद्या पेशंटचं बिल 50,000 रुपये होणार आहे आणि हा पॉलिटिकली इन्फ्लुएन्स्ड पर्सन आहे. आता काय करायचं, त्याला अगोदरच 80,000 रुपये बिल सांगा आणि सांगा की तुम्ही साहेबांच्या ओळखीचे आहात, त्याच्यामुळे अगोदर आपण 15,000 कमी करून 65,000च तुमचं केलं आहे, डिस्काउंट दिलं आहे. याच्यावरूनही अजून जर त्या पेशंटनी किंवा त्या इन्फ्लुएन्शियल पर्सननी जर फोन केला, आणखी 15,000 कमी करा आणि आपले 50,000 घट्ट करा. सो दॅट इज I&D, म्हणजे इन्क्रीज अँड डिक्रीज. दिस इज द बेस्ट पॉलिसी. ह्या प्रॅक्टिकल पॉईंट्स आहेत. कीप इनफ मार्जिन फॉर बार्गेनर्स. येस, आपल्याला माहीत असतं हा माणूस दरवेळेस येतो आणि बार्गेन करतो, तर अशा लोकांना अगोदरच थोडं वाढवून सांगा आणि स्पेशल तुमच्यासाठी डिस्काउंट आहे, तुम्ही आपले खास पेशंट आहेत वगैरे म्हणू शकता. इन केस ऑफ सडन डेथ, व्हायलन्स ऑकर्स, आपण आज काल 2 दिवसात बघितलेलं आहे. युजली अशा केसेसमध्ये ॲडव्हान्स आणि डिपॉझिट घेतलेलं आहे हे चांगलं आहे आणि बॉडी रिटर्न करू नका. शक्य असेल तेव्हा एक एवढीच रिक्वेस्ट आहे की जे उरलेलं बिल आहे ते वेव ऑफ करून टाका, ह्याच्यामुळे तुम्हाला जास्त फायदा होईल. तसा पैसा फार काही म्हणजे रिकवर होण्याचे चान्सेस नसतात आणि उलटं व्हायलन्स वाढण्याची, मेडिको लिगल केसेस वाढण्याची शक्यता असते. राईट टू रिफ्यूज द पेशंट सेकंड टाईम, उत्तुरे सरांनी मगात सांगितलेलं आहे. सेकंड टाईम दो इथिकली इनकरेक्ट बट इट इज लिगली ॲक्सेप्टेबल. येस, पुढच्या वेळेला जेव्हा तो माणूस येईल, मागच्या वेळेस भाऊ तुम्ही पैसे दिले नव्हते, आम्ही तुम्हाला चेक करणार नाही, टाटा बाय बाय. देन गेट पोस्ट डेटेड चेक्स घेऊ शकता, ते आपण त्यांच्यावर पुन्हा केस करू शकतो. देन रिड्यूस द बिल. लेस प्रॉफिट इज ऑलवेज बेटर दॅन नो प्रॉफिट. ठीक आहे, आपण 50,000च घे, नाही तर ₹1 कमी घेणार नाही म्हणून जर अडून बसलो, तो जर नाहीच दिलं तर आपले 50च्या 50 जाणार आहेत. त्याच्यापेक्षा 10, 20, 30, 15 जेवढं काही देतोय तेवढं काढून घ्या आणि बाकीचं घेऊन टाका. सो इट इज बेटर टू हॅव लेस प्रॉफिट दॅन नो प्रॉफिट. आणि सगळ्यात शेवटी मग आपल्यात खुमखुमी असेल फारच तर सिव्हिल सूट. Now, what are the preventive measures? Before treatment, pre-treatment measures. Verify patient's insurance coverage. अगोदर चेक करा किती इन्शुरन्स आहे, आपण त्याच्याकडनं किती चार्जेस घेणार आहेत. ऑप्टेन प्री ऑथरायझेशन, ज्यांचं पॉलिसी आणि ह्याचं बघतात लोक कॅशलेस वगैरे, त्यांना हे शब्द माहिती आहेत. अगोदरच ऑथरायझेशन घ्या इन्शुरन्स कंपनीकडनं, जेणेकरून त्यांचे काय जे काय वेव ऑफ आहेत, लिमिटेशन पिरियड आहे, हा सगळं आपल्याला लक्षात येईल. ऑप्टेन इन्फॉर्म्ड कन्सेंट, हे NMC गाईडलाईन्समध्ये पण येणार आहे. किती बिल होणार आहे, काय आहे, जर मोठ्या केसेस असतील त्याचं बिल प्रॉपरली लिहून घ्या आणि त्याची कन्सेंट पण घ्या पेशंटकडनं. आम्हाला एवढा खर्च येईल याचा अंदाजा दिलेला आहे. बिलिंग अँड पेमेंट इश्यूज, सगळ्यात महत्त्वाची स्लाईड मी मगाई म्हणलं, सिक्युअर पेमेंट अगोदर घेऊन ठेवायचं आहे फ्रॉम पेशंट इफ पॉसिबल अँड गेट ॲडव्हान्स पेमेंट्स इन स्लॉट्स ऑफ टाईम. Communication measures. Regular communication can be done with the patient. Clear explanation about the bills. Address the patient concerns. त्यांना नेमकं कशाचा त्रास आहे, काय प्रॉब्लेम आहे हे सांगा. सर तुमचं सगळं बरोबर आहे पण तो मेडिकलवाला फार उद्धट आहे, तो 1%सुद्धा डिस्काउंट देत नाही. अशा टाईपचे जे काही कन्सर्न आहेत किंवा काही ट्रीटमेंट रिलेटेड काही कन्सर्न्स असतील त्याच्यावरती पण आपण लक्ष देऊ शकतो. डॉक्युमेंट कम्युनिकेशन. येस, जे काही आपलं कम्युनिकेशन झालेलं आहे त्याचं डॉक्युमेंटेशन महत्त्वाचं आहे. आत्तापर्यंत हजारदा आपण ऐकलं आहे डॉक्युमेंटेशन डॉक्युमेंटेशन डॉक्युमेंटेशन. इंटरनल मेजर्स. एस्टॅब्लिश क्लिअर पॉलिसीज. ठरवा कशाचं किती बिल घ्यायचं आहे. ट्रेन द स्टाफ. स्टाफलाही तसं सांगा. एखादा डेंटल क्लिनिक आहे तर त्यांनी हलणारा दात आहे ₹300 काढतो आणि फिक्स दात आहे ₹800 काढतो. ते बाहेर स्टाफनं पण सांगितलं, आपणही जर तेच सांगितलं तर डिस्प्यूट होत नाहीत. बाहेरचा जर रिसेप्शन किंवा स्टाफ म्हणला की नाही नाही मॅडम किंवा सर दात बघून सांगतील किती आहे ते, त्यांना वाटतं अरे नाही हे माझे अवकात बघून सांगायला की माझे किती आहे. एखादा जर आपण ऑर्डिनरी पेशंट गेला ₹300, VIP पेशंट गेला सोन्याची माळपेळ सगळं एकदम टकाटक आयफोन घेऊन, सर ₹1000 लागतील. तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी वी शुड ट्रेन द स्टाफ अँड युनिफॉर्म पॉलिसी शुड बी मेंटेन. रेग्युलरली रिव्ह्यू ऑफ बिल्स आणि मेंटेन ॲक्युरेट रेकॉर्ड्स. सम एक्सटर्नल मेजर्स. व्हेरीफाय पेशंट्स क्रेडिट वर्दीनेस. बघा काय त्याचं आहे का, आपले ट्रीटमेंट अफोर्ड करू शकतो का. खुरपायला जाणाऱ्या बाया जे येतात आणि म्हणतात आम्हाला फुल बॉडी हेअर रिमूव्हल करायचं आहे किंवा बाकी काही गोष्टी, तर त्यांचं शक्य नाही. तेवढी कॉस्ट त्यांनी बिअर करणं शक्य नाही. आम्हाला एकदम गौरव व्हायचं आहे, तर अशा शक्य नाही. किती सनस्क्रीन लावणार आहेत त्या, तर अशा प्रकारच्या गोष्टी लक्षात घ्या आणि त्यांना तेवढंच एंटरटेन करा जेवढं आपण करू शकतो. यूज एक्सटर्नल कलेक्शन एजन्सीज. येस, इट इज अलाउड. फक्त त्या लायसन्सड एक्सटर्नल कलेक्शन एजन्सीज असायला पाहिजे. ह्याला आपण वसुली म्हणतो. रिपोर्ट टू क्रेडिट ब्युरोज. कोणी करत नाही हे. स्टेप्स टू हेल्ड पेशंट्स. प्री ॲडमिशन आणि ॲडमिशनच्या टायमिंगला आपण काय करू शकतो हे परत मागायचंच आहे. मी फक्त हेडिंग वाचतो. क्लिअरली एक्सप्लेन बिलिंग प्रोसिजर्स, व्हेरीफाय इन्शुरन्स कव्हरेज, डिस्कस पेमेंट ऑप्शन्स. येस, त्यांना कॅश पाहिजे, कॅश काय म्हणतो मी आज कॅशच आणले नाही, ऑनलाईन करा, काही अडचण नाही, आमच्याकडे सगळ्या सुविधा आहेत. की पेशंट्स इन्फॉर्म्ड. कुणी चेक देतो म्हणतं आहे, नो प्रॉब्लेम.
त्यानंतर ॲड्रेस द कन्सर्न्स प्रॉपरली, प्रोव्हाइड आयटमाइज्ड बिल, आपण बोललो मगा. ॲट द टाईम ऑफ डिस्चार्ज प्रेझेंट फायनल बिल क्लिअरली, त्यांना क्लिअर कट सांगायचं आहे की तुमचं एवढं बिल आता आउटस्टँडिंग आहे, एवढं बिल द्यायचं राहिलेलं आहे. एक्सप्लेन पेमेंट टर्म्स, क्लिअरली एक्सप्लेन किती दिवसात देऊ शकता, 7 दिवसात द्यायचं आहे. जर तुम्ही 3 दिवसात दिलं तर 10,000च्या ऐवजी 9,500 आहे, तुम्हाला 500 रुपये डिस्काउंट. जर तुम्ही 10 दिवसाच्या पुढं गेलं तर तुम्हाला थोडंसं अजून एक 200 रुपये एक्स्ट्रा पे करावं लागतील वगैरे वगैरे. ऑफर पेमेंट असिस्टन्स, काही उपयोग होत नाही याचा. तर पोस्ट डिस्चार्ज सेंड रिमाइंडर्स पोलाइटली. बघा, जर का आपल्याला त्यांच्याविरुद्ध केस करायची असेल, सिव्हिल सूट फाईल करायचा असेल तर ह्या पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, कारण इथून खरी प्रोसेस सुरू होते. पोस्ट डिस्चार्ज सेंड रिमाइंडर्स पोलाइटली. कोर्टसुद्धा म्हणतं की आपण त्यांना डायरेक्टली सिव्हिल सूट दाखल करू शकत नाही, अगोदर आपण त्यांना 10दा रिमाइंड करून सांगितलं पाहिजे, बाकी सगळ्या मेथड्सनी बघितलं पाहिजे. जर काहीच होत नाही तर शेवटी सिव्हिल आणि लास्टला क्रिमिनल केस आपण फाईल करू शकतो. सो सेंड रिमाइंडर्स पोलाइटली, ऑफर पेमेंट प्लॅन्स अँड मेंटेन ओपन कम्युनिकेशन. त्याचा फोनच उचलायचा नाही असं नाही करायचं, त्यांना जेवढं होतं तेवढं आपण कम्युनिकेट. व्हॉट इज द बेस्ट प्रॅक्टिस? एम्पथाईज विथ पेशंट्स, त्यांना सहानुभूती दाखवा. बी ट्रान्सपरंट अँड प्रोव्हाइड सपोर्ट. बाय फॉलोइंग दीज स्टेप्स अँड बेस्ट प्रॅक्टिसेस हॉस्पिटल कॅन हेल्प पेशंट्स पे दिअर बिल्स अमायकेबली, मेंटेनिंग अ पॉझिटिव्ह अँड पेशंट सेंट्रिक अप्रोच. काही टेक्नॉलॉजीत ऑटोमॅटिक बिलिंग सिस्टीम आहे, उडवून टाकू. डिपॉझिट्स, मगापासून मी सांगत होतो डिपॉझिट किंवा ॲडव्हान्स मनी हा खरा शब्द आहे. तर डिपॉझिट घेत असताना खालील गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इन्फॉर्म्ड कन्सेंट शुड बी टेकन, ट्रान्सपरंट बिलिंग प्रोसिजर शुड बी देअर, रिजनेबल अमाऊंट ओनली डिपॉझिट शुड बी गिव्हन. अपेंडेक्टॉमीला आपण 2 लाख रुपये जर घेतले तर काही उपयोग नाही त्याचा डिपॉझिट. रिफंड पॉलिसी, इफ यू आर टेकिंग इट ॲज अ डिपॉझिट देन रिफंड पॉलिसी शुड बी क्लिअरली मेन्शन्ड ऑन द डॉक्युमेंट्स अँड अगेन द डॉक्युमेंटेशन. सो NMC अँड व्हेरियस केस लॉ गाईडलाईन्स अगेन दे मेंटेन. आपण हे सोडून देऊ. येस, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, हू इज लायबल फॉर द पेमेंट. आपण ठीक आहे घ्यायलोत पैसे, पण वसुली कोणाकडून करायची? सो द फर्स्ट पेशंट. द पेशंट देमसेल्व्स इज द प्रायमरी रेस्पॉन्सिबल फॉर पेईंग दिअर मेडिकल बिल्स. आणि जर पेशंट नसलं तर दुसरं कोण? आपल्याला वाटतं त्याचा मुलगा, बायको, आई वडील कोणी भरतील? नो. द सेकंड लायबिलिटी इज द पेशंट्स इस्टेट. ओके. Who is liable for the then? Who are again liable? Insurance company's liability. If that patient has opted some medical claim policy, then and if he is submitting it to the hospital, then the insurance company is liable for that payment. We can recover from them. Employer's liability. आपण बऱ्याचदा बघतो बांधकाम चालू आहे आणि ते गिलावा करता करता मजूर खाली पडला, डोकं फुटलं, राईट. अशा केसेसमध्ये मग आपण तो माणूस येतो, ट्रीटमेंट घेतो, तर माझं काही नाही, ते आम्ही त्यांच्या घरी काम करतो तर त्या साहेबाकडून घ्या पैसे किंवा त्या गुत्तेदाराकडून घ्या, कॉन्ट्रॅक्टरकडून घ्या. तर त्या एम्प्लॉयरची ह्याची लायबिलिटी आहे, आपल्याला ते लक्षात घ्यायचं. गव्हर्नमेंट्स लायबिलिटी, काही योजना असतात, आपण म्हटलं पब्लिक हेल्थ प्रोग्राम्स, इन दीज केसेस द गव्हर्नमेंट इज लायबल फॉर द पेमेंट. अदर पार्टीज लायबिलिटी, गॅरंटर, आपण मस्त बघतो आणि हे म्हणतात लोक, काय नाही साहेब ह्याचं काय करू नका, मी गॅरंटी घेतो, ह्याने नाही भरले तर मी भरतो. आणि पॉवर ऑफ अटॉर्नी, तर गॅरंटरचं एवढं सोपं नाही आहे. व्हॉट इज गॅरंटर्स लायबिलिटी? गॅरंटर्सकडून जर आपल्याला रिकव्हरी करायची असेल तर हे खालचे पॉईंट महत्त्वाचे आहेत. फर्स्ट इज गॅरंटर्स कन्सेंट. ही शुड गिव्ह कन्सेंट टू अस इन रायटिंग. तोंडी नुसतं बोलून किंवा अवघं साधं एक ओळ लिहून काहीही होत नाही, त्या माणसावर बिलकुल लायबिलिटी नाही. द गॅरंटर मस्ट हॅव गिवन दिअर कन्सेंट to guarantee the patient's bill. Then written agreement should be done between hospital and that guarantor. There should be clear understanding. त्या पेशंटला माहीत पाहिजे ह्याचं बिल काय होणार आहे, नाही तर मला वाटलं 2-3 हजार होईल, हे काय 17.5 लाख रुपये आणून दिले तुम्ही, असं बिलकुल नाही. यू शुड मेन्शन क्लिअरली अंडरस्टँडिंग त्या गॅरंटरची व्हायला पाहिजे. देन प्रोसिजर्स to recover, we should send notice to the guarantor, provide proof of guarantee, then follow the typical legal procedures. लायबिलिटी ऑफ लिगल, समजा गॅरंटरच मेला, आता काय करणार आहेत, कुणाकडून घ्यायचं? नाही गॅरंटरचं पोरगा आहे ना, आम्हाला काय, बिलकुल नाही. द गॅरंटर्स, इन केस ऑफ गॅरंटर्स डेथ, द लायबिलिटी डज नॉट ऑटोमॅटिकली ट्रान्सफर टू दिअर लिगल हायर्स. ठीक आहे, ते लिगल हायर्स म्हणू शकतात, आमच्या वडिलांनी काय कोणाला गॅरंटी दिली आम्हाला काही माहीत नाही, आम्ही बिल द्यायला बांधील नाहीत. देर आर सम कंडिशन्स like contractual obligations. If in that contract with the guarantor, if it is written that my son or some legal hire is also liable for making the payment of so and so person, at that time if the specific agreement is done or some joint guarantee agreement is done, and in some cases succession laws, हे जे काही आहेत ह्याच्यानुसार आपण ठरवू शकतो. आणि याच्यातसुद्धा सक्सेशनमध्ये जेवढी त्या पेशंटची त्या गॅरंटरच्या हायरची हे आहे, कॅपॅसिटी आहे, त्याला किती % त्याच्या इस्टेटमध्ये हिस्सा मिळणार आहे, तेवढीच त्याची लायबिलिटी आहे. त्याच्या लॉज रिगार्डिंग लायबिलिटी ऑफ लिगल हायर्स टू पे इन केस ऑफ डिसीज्ड पेशंट. वेन पेशंट एक्सपायर्स, देन
Again the same thing, we think that their legal hires are liable, but again I am saying that no, there is no automatic liability. Legal hires are not automatically liable. Again, there is a limited liability, that legal hires are only liable to the extent of the asset inherited from the deceased person. And in case of insolvency, if the deceased person's estate is insolvent, the legal hires may be liable for the debt to extent of the asset inherited. हे थोडीशी महत्त्वाची स्लाईड आहे, वेगळं काहीतरी ऐकायला असं मला वाटतंय. हे सगळं झंझट कशामुळे आहे एवढं? बँकेचे लोक कधी असं बघत नाहीत वसुली झाली नाही किंवा काय, हे आपल्याला हॉस्पिटलसाठीच का बघायचं आहे? तर इथला एक शब्द फार महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या, अनसेक्युअर्ड डेट. आपण हे जे आपण इन्कम टॅक्स वगैरे सगळे रिटर्न्स फाईल करतो त्याच्यामध्ये आपण सेक्युअर्ड लोन, अनसेक्युअर्ड लोन हे वाक्य ऐकले असतील. बँकेकडनं घेतो ते सेक्युअर्ड लोन आहे, भाऊ बहीण बायको मित्र यांच्याकडून घेतो, दॅट इज अनसेक्युअर्ड लोन. त्याचं कुठेही येत नाही उल्लेख, आणि आपण ते कधीही परत करू शकतो किंवा नाही करू शकत. तो हे 4 ओळी मी सांगतोय महत्त्वाच्या आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अनसेक्युअर्ड डेट. देअर आर नो कोलॅटरल्स प्रोव्हाइडेड. हॉस्पिटल बिल्स आर नॉट सेक्युअर्ड बाय एनी कोलॅटरल सच ॲज प्रॉपर्टी ऑर ॲसेट्स. कुणी आपल्याला हॉस्पिटल बिलासाठी काही गहाण ठेवत नाही. नंबर 2, पर्सनल लायबिलिटी. द पेशंट्स ऑर देअर इस्टेट इज पर्सनली रिस्पॉन्सिबल फॉर पेईंग द डेट. No priority. Unsecured debt like hospital bills typically have no priority over other debts in the event of bankruptcy or insolvency. Other types of debt. Secured debt. For example, bank loan, car loan, mortgage and other credit cards. They are secured by collaterals, and some examples include taxes or child support. जेव्हा पण एखाद्या, समजा याच केसेसमध्ये एखाद्या पेशंटचं एक 5 लाख रुपये बिल आउटस्टँडिंग आहे आणि त्याची टर्म इन्शुरन्स पॉलिसी आहे 1 कोटी रुपयांची, त्याचं होम लोन पण आहे एक समजा 35 लाखाचं. तर जेव्हाही ती पॉलिसीचे पैसे आता द्यायची वेळ येते त्यावेळेला ते काय करतात की 35 लाख अगोदर घराचे आहेत ते भरून टाकतात, आणि मग बाकीचे जे काही डिडक्शन करून जे काही आहे ते त्याच्या वाईफला किंवा जे त्याचे लिगल हायर्स आहेत त्यांना पे केलं जातं. पण याच्यामध्ये बाकी रिस्पॉन्सिबिलिटीज बघा, चाइल्ड सपोर्ट आहे, वेजेस ओड बाय एम्प्लॉईज आहेत, आणि बाकी आईवडिलांचा आजार पण आहे. याच्यासाठी अगोदर लॉ म्हणतो की त्यांनी पैसे खर्च करणं गरजेचं आहे, हॉस्पिटल बिलचे पैसे देणं महत्त्वाचं नाही. आणि म्हणून हे आपण जेवढं सगळं झगडतो आहे, आपल्याला सगळे गोष्टी करायला तर या गोष्टींसाठी आपल्याला अनसेक्युअर्ड डेटमध्ये हे सगळं येत असल्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम येतो. आणि लॉज रिलेटेड टू रिकव्हरी आपण स्किप करूया, रिलिव्हंट लॉज नाही. व्हॉट ऑप्शन्स नाव डॉक्टर्स हॅव. थोडं वेगळं बघूया. अट्रॅक्टिव्ह रिसेप्शनिस्ट. काही लोकांचं म्हणणं आहे की जरा थोडे चांगले चेहरे ठेवले म्हणजे लोक पेमेंट देतात. इन कन्क्लुजन, while an attractive receptionist might contribute to a positive patient experience, it is unlikely to be a significant factor in patients' willingness to pay their bills. Healthcare facilities should focus on providing excellent care, transparent billing and flexible payment options to encourage patients to settle their bills promptly. Some debatable methods like high pressure tactics, aggression, phone call, then threat for legal action, केस करतो म्हणून सांगायचं, धमक्या द्यायच्या, पब्लिकली शेम करायचं, कुठंतरी लिस्टवर नाव टाकायचं, आमच्या हे लोकांनी अजून उधारी चुकवली नाही, सोशल मीडियावर एक्सपोज करायचं, इन्सेंटिव्ज अँड पेनल्टीज, थर्ड पार्टी इन्व्हॉल्वमेंट, हे सगळ्या गोष्टी आहेत, पण इथिकली हे सगळं अलाउड नाही. वेविंग ऑफ बिल्स ऑफ अ डिसीज्ड पेशंट्स. ह्याच्यात परत आपण ठरवायचं आहे केस टू केस की खरंच सोडून द्यायचं आहे का खरोखर रिकवर करायचं आहे. These are some Indian laws which are related to the recovery of the bill from the patient. IPC for not paying the bills. याच्यामध्ये काय काय आहेत? फर्स्ट, Section 138, that is about the dishonor of the check. We can file the suit where a patient can be punished for imprisonment up to 2 years or fine or both. Section 406, that is criminal breach of trust. Here the punishable up to 3 years or both, or fine and both. Section 420, 420 माहिती आहे, cheating and dishonesty. Other laws like negotiable instrument act, again for the bouncing of the check. Consumer protection act, आपण पेशंटला कंझ्युमर कोर्टात खेचू शकतो, and some state specific laws are also there. What legal action can be taken against the patient. त्याच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी केल्या का कोर्ट बघतं. फर्स्ट इज सेंडिंग द डिमांड लेटर, फिलिंग अ लॉसूट, गार्निशमेंट रिक्वेस्ट, लेन फाइल्स, कलेक्शन एजन्सी इन्व्हॉल्वमेंट, क्रेडिट रिपोर्टिंग, मेडिएशन, आर्बिट्रेशन, पेक्युनरी ज्युरिस्डिक्शन. कुठून कुठपर्यंतचं पेक्युनरी ज्युरिस्डिक्शन आहे. इफ वी हॅव टू रिकवर मनी अप टू 1 lakh, देन स्मॉल कोर्ट्स, देन 1 lakh to 10 lakh वी कॅन गो टू डिस्ट्रिक्ट कोर्ट्स, अँड अबाउट 10 lakhs इट इज द हाय कोर्ट. लिमिटेशन ॲक्ट, हा एक महत्त्वाची स्लाईड आहे, किती लोकांना माहिती आहे बघा. 3 years इट इज for most of the money suits including those related to contracts, debts and damages.
तर हे जे आहे आपण अनसिक्युअर्ड डेटला जे म्हटलं होतं ह्याच्यासाठी 3 वर्षामध्ये, आज जर एखादा पेशंट बिल बुडवून पळाला आहे 3 वर्षापर्यंत तुम्ही त्याच्यावर रिकव्हरीसाठी ट्राय करू शकता. जर त्याच्यापेक्षा जास्त झालेलं असेल तर तुमचं दावा ॲक्सेप्ट केला जाणार नाही आणि मॉर्गेज वगैरेसाठी हे 6 इयर्स लिमिट आहे. सो कॅन डॉक्टर अप्रोच कंझ्युमर कोर्ट अगेन्स्ट पेशंट? येस. कॅन पेशंट अप्रोच टू द कंझ्युमर कोर्ट अगेन्स्ट डॉक्टर? येस. रिसेंट पेक्युनियर ज्युरिस्डिक्शन्स, ठीक आहे. लिगल वेज टू कलेक्ट सेंड रिमाइंडर्स वगैरे हे सोडून देऊ. पोस्ट मेजरमेंट, येस. वेज गार्निशमेंट कॅन बी डन. बँक अकाउंट लिव्ही, कोर्टाकडे ह्या सगळ्या रेमेडीज आहेत. प्रॉपर्टी सीझर कॅन बी डन आफ्टर court case. What are the best practices? Again, clear communication, document everything, seek legal advice, consult before pursuing legal action. Remember that legal action should be a last resort as it can damage the patient relation and reputation. डॉक्टर फार ग्रीडी आहे आणि काय त्याला माणुसकी नाही अशा टाईपची आपली इमेज तयार होऊन जाईल. बिल दिलं नाही म्हणून लोकांना कोर्टात खेचतो वगैरे वगैरे. इन्शुरन्स कंपनीज प्ले सिग्निफिकंट रोल इन हेल्पिंग द हेल्थ केअर प्रोव्हायडर्स रिकवर बिल फ्रॉम द पेशंट. आपलं इंडेमनिटी इन्शुरन्स असेल ते लोकही हे रिकवर करायला मदत करतात आपल्याला. If insurance company denies to pay the patient bill, again you have to review the denial reason, then you have to submit the appeal, then contact the insurance company and escalate to appeal committee of the insurance. Collecting bills from the celebrity, गरज नाही आपल्याला. In the conclusion, implement effective bill recovery strategies to ensure financial sustainability and quality care. First, take deposits or advance money, I will say, then timely partial payments, then be empathetic, continuous follow-up with the patient about the bill, do proper documentation, if possible waive off. We are not waiving off the bill, but we are waiving off our tension. आपल्या डोक्यात सारखं राहतं, ह्याचे 10,000 राहिले, त्याचे 2,000 राहिले, त्याचे 5,000 राहिले, सोडून द्या. अँड व्हेरी लास्टली इज द लिगल ॲक्शन. बिकॉज इट इज अनसिक्युअर्ड डेट, आपल्याला फार काही कोर्टातून आपल्याला मदत मिळेल अशी अपेक्षा नाही. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये आपण म्हणतो, सेम तेच या ठिकाणी कन्क्लुजन आहे की जेवढं अमायकॅबली आणि जेवढं इझी गोईंगमध्ये मिळेल तेवढंच रिकवर करा. Thank you. Thank you so much, sir.